कामत हॉटेल जवळ पुन्हा एकदा डायव्हर्जन आहे आणि इकडे बघा तो ज्या डायव्हर्जनच्या ठिकाणी आहे ना, अवस्था खूपच वाईट आहे. तुम्ही उजव्या बाजूला पाहू शकता, हे हॉटेल कामत आहे, कामत गोविंदा. आणि या डायव्हर्जनला सुद्धा पेवर ब्लॉक्स आहेत. उजव्या बाजूला जो रस्ता जातोय तो जातोय नागोठण्याकडे, म्हणजे नागोठणे शहर जे आहे तिकडे. आणि हा बघा, हा जो परिसर आहे इथे सुद्धा गेले कित्येक वर्ष काम चालू आहे, पण काम फारच संथ गतीने चालू आहे. अशा प्रकारे जर काम चालू होत राहिलं एवढ्या संथ गतीने, तर मला नाही वाटत सरकारने जी जाहीर केलेली आहे डिसेंबर 2024 त्या तारखेपर्यंत, तरी मला वाटत नाही हे काम पूर्ण होईल. हे बघा पेवर ब्लॉक्स आणि काय परिस्थिती आहे इथली. डाव्या बाजूला अगदी खडबडीत रस्ता आहे आणि हे पेवर ब्लॉक्स आहेत. आणि पेवर ब्लॉक्स असूनही तिथे स्पीड ब्रेकर लावलेला आहे. म्हणजे वा वा, काय डोकं आणि काय इंजिनिअरिंग आहे ते त्यांना माहित. हे बघा डाव्या बाजूला तर खड्डा पडलेला आहे. आणि जिथे जिथे डायव्हर्जन आहे ना, तिकडे तिकडे रस्त्याची भयंकर परिस्थिती आहे. हा आहे नागोठण्याचा परिसर आणि इथेही जैसे ती परिस्थिती आहे. समोर लिज्जत पापडचा टेम्पो चाललाय, तो बघा कसा नाचत नाचत चाललाय. आणि आहे कोकण रेल्वेचा ब्रिज. या डायव्हर्जनला परिस्थिती बघा रस्त्याची काय भयंकर आहे. डाव्या बाजूला जे आहे हे बाळाराम हॉटेल आहे आणि याच्या आधी सीएनजीचा पंप आहे. आणि हे गाव जे आहे हे आहे पाटण सई. आणि मला वाटतं आता पुढे वाकण फाटा येणार. समोर तुम्हाला दिसतोय तो वाकण फाटा आहे. आणि वाकण फाट्याकडचा हा जो रस्ता आहे तो अतिशय वाईट अवस्थेत होता, तो आता पूर्ण झालेला आहे कॉन्क्रीटचा. इकडे खाली डाव्या बाजूला उतरलं की वाकण आणि पालीचा गणपती जो आहे तिकडे जाता येतं. डाव्या बाजूला अजूनही काम चालू आहे कॉन्क्रीट करण्याचं. आणि हा थोडासा जो तुकडा आहे हा काम करण्याचा बाकी आहे. पुढच्या गाड्या बघा कशा चालल्यात, त्यांच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की इथली अवस्था खूपच वाईट आहे. आता इथे पुन्हा डायव्हर्जन दिलंय आणि कॉन्क्रीटचा रस्ता आहे. आणि इथून पुढे आपण पुढे गेलो की महाराष्ट्र सिमलेस येणार आणि मग पुढे त्याच्या सुकेळी खिंड. हे बघा इथून कॉन्क्रीटचा पूर्ण रस्ता झालेला आहे दोन्ही बाजूकडचा. तर आता आपण पोहोचलो आहोत महाराष्ट्र सिमलेस कंपनी जवळ. तुम्ही डाव्या बाजूला पाहू शकता, इथे आहे मेन एंट्रन्स. आणि उजव्या बाजूला जोशी वडेवाले आहेत. मागे मी पाहिलं उडुपी रेस्टॉरंट, म्हणजे कोकणामध्ये उडुपी सुद्धा घुसले.
समोरचा तो जो डोंगर दिसतोय ते आहे सुकळी खिंड. हे बघा, हा इतकाच कॉन्क्रीटचा रस्ता होता. हे फक्त 100 मीटरचा हा रस्ता कॉन्क्रीटचा होता आणि आता इथे पुन्हा तो जुना रस्ता आहे. उजव्या बाजूचं कॉन्क्रीटीकरण पूर्ण झालेलं आहे. हा अर्धा पॅच असाच सोडलाय सुकळी खिंडीतला. हे बघा, आणि इथून पुन्हा कॉन्क्रीटचा रस्ता सुरू झालेला आहे. उजव्या बाजूला तुम्ही पाहताय ते काम चालू आहे कॉन्क्रीटीकरणाचं. सुकळी खिंडीतला जो हा रस्ता आहे जो खाली जातो, म्हणजे आपण चढून नंतर जेव्हा खाली उतरतो तेव्हा 2-3 अशी नागमोडी वळणं आहेत. त्या वळणांवरती थोडंसं गाडीवरती नियंत्रण असलं पाहिजे. आणि इथे जो रस्ता आहे ना तो एकतर उतरणीचा आहे आणि त्याला नागमोडी वळणं आहेत, तर इथे जरा सांभाळून. आणि पुन्हा इथे डायव्हर्जन दिलेलं आहे बघा. म्हणजे आता थोड्याच वेळात आपण कोलाडला पोहोचू आणि इथून पुढे कोलाड पर्यंत मला वाटतं रस्ता चांगला आहे. सुकळी खिंडीतून पुढे आलो की हे इथे पुन्हा डायव्हर्जन आहे आणि मला वाटतं हे खामगावाजवळ आपण आलेलो आहोत. इथून डावीकडे गेलो की घेरासूर गडाकडे जाता येतं. रस्त्याचं काम चालू आहे. खामगावाजवळ डाव्या बाजूला बँक ऑफ महाराष्ट्र आहे, खामगाव शाखा. ही जी कमान दिसते ना डाव्या बाजूला, इकडून घेरासूर गडाकडे जाता येतं. ही परिस्थिती सुद्धा जैसे थे आहे. खामगावापासून इथपर्यंत म्हणजे जवळजवळ 4 किलोमीटरचा हा जो रस्ता आहे ना तो पूर्ण कॉन्क्रीटचा केलेला आहे. आणि इथं कोलाडचा परिसर जो आहे तो पूर्ण सिंगल लेनच आहे. इथून जी सिंगल लेन सुरू होते ती पूर्ण अगदी कोलाड बाहेर पडेपर्यंत. आणि हा जो ब्रिज तुम्हाला दिसतोय आहे कुंडलिका नदीवरचा ब्रिज. आणि ही नदी रिव्हर राफ्टिंग साठी अगदी फेमस आहे. इथे जवळच गावं जी आहेत काही नदीच्या जवळची, त्या ठिकाणी बरेचसे होमस्टेज आणि रिसॉर्ट्स वगैरे आहेत. तुम्हाला रिव्हर राफ्टिंग वगैरेचा आनंद घेता येतो इकडे. आणि समोर तुम्ही पाहताय तो आहे कोकण रेल्वेचा ब्रिज. आपण प्रवेश केला आहे कोलाडला. आणि इथली परिस्थिती पण तशीच आहे जसा काही वर्षापूर्वी जो परिस्थिती होती तशीच परिस्थिती इथे सध्या रस्त्याची आहे.
याच्यामध्ये काही सुधारणा नाही आहे. डिसेंबर 2024 पर्यंत कसं हे काम पूर्ण होणार आहे ते सरकारलाच माहित आणि त्या बांधकाम विभागालाच माहित. कोलाडच्या पुढे आल्यानंतर रस्त्याची सध्या ही अशी परिस्थिती आहे. काम चालू आहे रस्त्याचं. एक लेन जी आहे ती एक लेन नाही, अर्धीच लेन म्हणता येईल. बघा ही अशी परिस्थिती आहे सध्या. म्हणजे समोरून गाडी आली की आपण डाव्या बाजूला जायचं खडबडीत रस्त्यावर, हे बघा असं, आणि आपण गाडी की आपण पुन्हा इकडे यायचं, असं सर्कस करत करत इथपर्यंत यायचं. इथे थोडासा वाईट रूट आहे. हे MCL आहे आणि या इथून कॉन्क्रीटीकरणाचं पूर्ण काम झालेलं आहे आणि हे माणगाव शहरापर्यंतचं काम जे आहे ते जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. मध्ये थोडासा एक पॅच आहे जो अजून काम व्हायचं बाकी आहे. नाहीतर हा अगदी माणगावपर्यंत रस्ता चांगलेला आहे. आणि माणगावच्या पुढे मग महाड आणि महाड पासून पुढे चिपळूण आणि चिपळूण पासून पुढे संगमेश्वर पर्यंतचा रस्ता जो आहे तो कॉन्क्रीटीकरण जवळजवळ पूर्ण झालेला आहे. संगमेश्वर मध्ये थोडासा रस्ता खराब आहे आणि बघा हे असे पॅच मध्ये येतात ना, हे खूप भयंकर आहे. रात्रीच्या वेळेस प्रवास करताना सांभाळा. हा तर संगमेश्वर पर्यंत रस्ता चांगला आहे. संगमेश्वरचा थोडासा रस्ता खराब आहे. पुढे रत्नागिरी आणि मग नंतर सिंधुदुर्गामध्ये गेल्यानंतर जवळजवळ 90% रस्ता कॉन्क्रीटीकरण पूर्ण झालेलं आहे. हे आहे रातवड. इथे सिंगल लेन रस्ता आहे आणि फ्लायओव्हरचं काम चालू आहे. इथे पुन्हा पुढे थोडस पुढे गेल्यानंतर कॉन्क्रीटीकरण पूर्ण झालेलं आहे. तर आता दुपारचे वाजले आहेत 1:40 झालेली आहेत आणि रखरखीत ऊन आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा जो रस्ता आहे हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे, खूप तापतो. गाडीवर वेग जो आहे तो नियंत्रित ठेवा. तुम्हाला माहितीच आहे जेव्हा मुंबई पुणे हायवे कॉन्क्रीटीकरण पूर्ण झाला होता 150 किलोमीटरचा, त्यावेळेला सुरुवातीला त्या रस्त्यावरती टायर फुटण्याचे जे प्रकार होते ते भयंकर होते. त्याच प्रकारे हा सुद्धा आपला रस्ता आहे. फक्त एवढंच ॲडव्हान्टेज आहे की अधूनमधून या रस्त्याला वळणं आहे, त्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्या गाडीचा वेग कमी होतो. काही ठिकाणी स्पीड ब्रेकर सुद्धा देण्यात आलेले आहेत. पण आपण आपल्या परीने दक्षता घेतलेली बरी. पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करेन, 80 ते 90च्या आसपासच राहा, 100 गाठू नका. आणि आपण पोचलो आहोत नगरोली. हे बघा, हे इथे
डाव्या बाजूला तुम्हाला कार दिसते, तिची अवस्था बघा काय झालेली आहे, आणि ती यामुळेच झालेली आहे. बघा इथे अचानक म्हणजे कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि अचानक हे डायव्हर्जन येतं किंवा मग हा असा घाणेरडा रस्ता येतो आणि त्यामुळे हे ऍक्सिडेंट झालेलं असावं. कारण इथे समोरून बघा तिकडे डायव्हर्जन दिलेल्या त्या गाड्या सगळ्या राईटला चालल्यात आणि इथून समोरून गाडी येण्यासारखाचा प्रश्नच नाही. डाव्या बाजूला तिकडे इंदापूर बायपास रस्ता काम जशास तसं आहे, काहीच प्रोग्रेस नाही आहे, फक्त पिलर उभे आहेत, कारण तिकडे कोकण रेल्वेची लाईन चाललेली आहे. आणि हे आहे इंदापूर, हे डाव्या बाजूला इंदापूर बसस्थानक. उजव्या बाजूला जो रस्ता आहे तो जातो तळा. तळा इकडून 14 किलोमीटर आहे. हा आहे इंदापूर माणगावच्या मधला जुना मुंबई गोवा हायवे. म्हणजे रस्ता जो आहे तो डांबरी रस्ता आहे, जुना, अतिशय सुंदर रस्ता आहे. गाडीमध्ये जराही व्हायब्रेशन नाहीये, गाडी स्मूथ चालली आहे. आणि समोर बघा आजी कशा स्कूटीवर बसल्यात. आणि इथे पुढे 200 मीटर वरती पुन्हा डायव्हर्जन आहे. मगाशी आपण जो इंदापूर बायपास रस्ता पाहिला ना, तो इंदापूर बायपास रस्ता इकडे डावीकडे येऊन मिळतो. हा जो ट्रक उभा आहे या ट्रकच्या इकडे बाहेर पडतो आणि असा या रस्त्याला पुन्हा येऊन मिळतो. हा जो डाव्या बाजूला तुम्ही बघितलात जो पेट्रोल पंप आहे, तिकडे CNG पंप सुद्धा आहे आणि इथे नेहमीच गर्दी असते, मी आधीही सांगितलं तुम्हाला. आणि आताही जवळजवळ 15 ते 20 गाड्या लाईन मध्ये उभ्या आहेत. आता आपण पोहोचतोय माणगावला. आणि हा माणगाव पर्यंत म्हणजे माणगावचा बायपासचा जो रस्ता आहे तिथपर्यंत हा कॉन्क्रीटचा रस्ता बनवलेला आहे. तर आता इथे आपण पोहोचलो आहोत माणगाव बायपास रोडला. म्हणजे रस्त्याचं काम अजून पूर्ण नाही झालेलं. आणि हे बघा इथे डाव्या बाजूला हा बायपास रस्ता आहे आणि हा जो बोर्ड तुम्हाला दिसतोय हा मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीने लावलेला सावधानतेचा रस्ता आहे. सदर बायपास रोडचं काम प्रशासन व बांधकाम विभाग यांच्या दुर्लक्षपणामुळे व नियोजन शून्य कारभारामुळे पूर्ण झालेला नाही. त्यामुळे आपली काळजी आपणच घ्यावी आणि वाहने सावकाश चालवावी असा प्रकारचा हा बोर्ड लावलेला आहे. हे काम प्रशासनाचं आहे, पण आपल्या कोकण वासियांसाठी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती स्थापन झालेली आहे. रुपेश तरगे, काका कदम आणि बरेचसे मंडळी या समितीमध्ये आहेत आणि ते मुंबई गोवा हायवे पूर्ण होण्यासाठी संघर्ष करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच हा बोर्ड लावलेला आहे. आणि असे अनेक बोर्ड पूर्ण रस्त्याला लावलेले आहेत. तर आता आपण जाणार आहोत माणगाव. हा जुनाच रस्ता आहे माणगावचा, तो डाव्या बाजूला गेला तो बायपास आहे. हा पण रस्ता जो आहे हा जुना रस्ता आहे मुंबई गोवा हायवेचा आणि आपण आता माणगाव जवळ पोहोचलो आहोत. किती सुंदर दिसतोय बघा जुना रस्ता. दुतर्फा झाडं आहेत
आणि त्या झाडांच्या कमानी तयार, नॅचरल कमानी तयार झालेल्या आहेत आणि अतिशय सुंदर दिसतं. हा डाव्या बाजूला जो रस्ता गेला तो गेला निजामपूर मार्गे पाली आणि तिथून पुढे खोपोली, आणि उजव्या बाजूला आहे माणगाव बस डेपो. आणि आपण अशा प्रकारे पोहोचलो आहोत माणगावला. हा आहे माणगाव श्रीवर्धन रस्ता, श्रीवर्धनकडे जाणारा. तर मित्रो, मी पोचलो आहे माझ्या फेवरेट ठिकाणी, राम समर्थ खानावळ जवळ. मी इथे माझा लंच ब्रेक घेणार आहे आणि लंच करून मग मी पुढच्या तासाला लागेल आणि माझ्या गावी जाईल. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. मी पूर्ण मुंबई गोवा हायवेची सध्याची जी काय परिस्थिती आहे ती मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोलाड म्हणजे जवळजवळ कोलाडपासून ते इंदापूर आणि इंदापूरपासून पुढे माणगावपर्यंतचा रस्ता बऱ्यापैकी झालेला आहे. मध्ये नागोठण्याचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये बराचसा रस्ता खराब आहे आणि रस्त्याचं बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे. ठिकठिकाणी डायव्हर्जन्स अजूनही आहेत. सर्व कोकणकर मंडळींना हात जोडून विनंती पुन्हा एकदा की रात्रीचा जर प्रवास कराल तर अगदी सावधानतेने प्रवास करा आणि दिवसा जर तुम्हाला शक्यतो पहाटे लवकर प्रवास सुरू करा, जेणेकरून थंड वातावरणामध्ये तुम्हाला अर्धा अधिक रस्ता कव्हर करता येईल. आणि मग आता सध्या जे वातावरण आहे ते 9च्या नंतर अगदी कडक ऊन पडतं, त्यामुळे 9 वाजेपर्यंत तुम्हाला अवधी आहे. तर त्या वेळेमध्ये तुम्ही पूर्ण जितका जास्तीत जास्त रस्ता कव्हर करता येईल तितका जास्तीत जास्त रस्ता कव्हर करण्याचा प्रयत्न करा. आणि शक्यतो आपल्या गाडीचा स्पीड जो आहे तो 80च्या वर जाऊ देऊ नका, कारण कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि कॉन्क्रीटचा रस्ता असल्यामुळे गाडीचे टायर जे आहेत ते लवकर गरम होतात आणि जर तुम्ही हवा क्षमतेपेक्षा थोडी जास्त जर भरली असेल तर तसं करू नका. कमीत कमी 1 पॉईंट तरी आहे ना तुम्ही हवा कमी ठेवा आणि मग प्रवास करा. तर मित्र हो, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि कोकण फिरा. धन्यवाद. जाता जाता एक छोटीशी विनंती, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत असलेलं बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे जे पुढे येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.